IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण लिंग्विस्टिक मायनॉरिटीबद्दल माहिती घेणार आहोत. हा पार्ट 3 व्हिडिओ आहे. पार्ट 1 मध्ये आपण रिलिजियस मायनॉरिटीबद्दल माहिती घेतलेली आहे. पार्ट 2 मध्ये हिंदी मायनॉरिटी कॉलेजबद्दल माहिती घेतलेली आहे. आणि आज ह्या पार्ट 3 मध्ये गुजराती, सिंधी, मल्याळम, तमिळ, पंजाबी आणि गुजर ह्या वेगवेगळ्या भाषेच्या मायनॉरिटी कॉलेजबद्दल आपण माहिती घेणार आहोत. मायनॉरिटीच्या स्टुडंटसाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, कारण यामध्ये काही कॉलेजेस एकदम टॉपचे कॉलेजेस आहेत, ज्या ठिकाणी ॲडमिशनसाठी 99-98 पर्सेंटाईल आपल्याला लागतं आहे. परंतु आपण मायनॉरिटीमध्ये जर येत असाल तर खूप कमी पर्सेंटाईलमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं. कॅप राऊंड 1 मध्ये मायनॉरिटीच्या सीट फक्त मायनॉरिटीच्या स्टुडंटलाच दिल्या जातात, परंतु कॅप राऊंड 2 आणि 3 मध्ये मायनॉरिटीच्या ज्या सीट व्हॅकंट राहिलेल्या आहेत त्या इतर विद्यार्थ्यांना देखील अवेलेबल होतात. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी देखील ह्या कॉलेजेसला टार्गेट करायचं आहे. 2 प्रकारचे मायनॉरिटी कॉलेजेस आहेत. एक आहे रिलिजियस मायनॉरिटी आणि दुसरं आहे लिंग्विस्टिक मायनॉरिटी. टोटल 59 मायनॉरिटी कॉलेजेस आहेत. त्यामध्ये रिलिजियस मायनॉरिटीचे 22 कॉलेजेस आहेत आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटीचे 37 कॉलेजेस आहेत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे रिलिजियस मायनॉरिटीचे 22 कॉलेजेस कव्हर केलेले आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये हिंदी मायनॉरिटीचे 20 कॉलेज आपण कव्हर केलेले आहेत. सर्वात महत्त्वाची जी प्रोसेस आहे ती आहे कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस. यामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला आपली मदर टंग विचारलं जाईल, तर त्यावेळेस आपली जी काही मदर टंग आहे ती खूप काळजीपूर्वक सिलेक्ट करायची आहे. आपण जर गुजराती मायनॉरिटी कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन पाहिजे तर गुजराती आपली मदर टंग असायला पाहिजे, किंवा सिंधी असेल, मल्याळम असेल, पंजाबी असेल, तमिळ असेल किंवा गुजर असेल किंवा हिंदी असेल, तर आपल्याला त्या भाषेच्या मायनॉरिटी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी फायदा होणार आहे. तर ही मदर टंग आपल्याला सिलेक्ट करायची आहे. मायनॉरिटी इन्स्टिट्यूटमध्ये 50% सीट्स मायनॉरिटीच्या स्टुडंटसाठी असतात आणि उरलेल्या 50% सीट्स इतर विद्यार्थ्यांसाठी असतात. तर आपली जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे, कॅप प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये 3 राऊंड होतात. त्यामध्ये फर्स्ट राऊंडमध्ये मायनॉरिटीच्या सीट ह्या फक्त मायनॉरिटीच्या स्टुडंटसाठीच रिझर्वड असतात. राऊंड 2 आणि 3 मध्ये फर्स्ट राऊंडमध्ये ज्या काही सीट व्हॅकंट राहिलेल्या आहेत त्या सीट सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये इतर विद्यार्थ्यांना देखील दिल्या जातात. त्यामुळं आपलं मायनॉरिटी असेल तर फर्स्ट राऊंडमध्ये आपल्याला सीट मिळायला पाहिजे, अशा पद्धतीनं आपण आपला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. मायनॉरिटीच्या कॉलेजमध्ये इतर दुसऱ्या जे काही सीट्स आहेत त्या ठिकाणी कसलंही रिझर्वेशन नाही, तर त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना ओपनच्या मेरिटनुसार त्या ठिकाणी सीट मिळणार आहेत. परंतु सीट मिळाल्यानंतर आपली जी काही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीनुसार आपल्याला स्कॉलरशिप मिळणार आहे. तर ह्या ठिकाणी इलिजिबिलिटी कंडिशन काय आहे, तर स्टुडंट हा महाराष्ट्राचा कॅन्डिडेट पाहिजे किंवा त्याचं टाईप ए कॅन्डिडेचर पाहिजे. टाईप ए म्हणजे काय, तर त्याची 10वी आणि 12वी महाराष्ट्रामधील एखाद्या कॉलेजमधून झालेली असायला पाहिजे आणि त्याच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे, तर तो टाईप एचा कॅन्डिडेट आहे. दुसरं जे आहे त्यांनी कॅपमध्ये रजिस्ट्रेशन करत असताना मदर टंग सिलेक्ट केलेली असायला पाहिजे. आणि तिसरं आहे डॉक्युमेंट, त्याच्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे आणि लिव्हिंग सर्टिफिकेटवरती जे काही मायनॉरिटीची लँग्वेज आहे, मग गुजराती असेल, सिंधी असेल, हिंदी असेल, मल्याळम असेल, तर ती त्याची मदर टंग किंवा मातृभाषा लिव्हिंग सर्टिफिकेटवरती लिहिलेली जर असेल तर ते लिव्हिंग सर्टिफिकेट डॉक्युमेंट पुरेसं आहे. परंतु बऱ्याचशा वेळेला लिव्हिंग सर्टिफिकेटवरती आपली मदर टंग किंवा आपली मातृभाषा लिहिलेली नसते. तर लिहिलेली नसेल तर आपल्याला प्रोफॉर्मा ओ भरायचा आहे. हा प्रोफॉर्मा ओ जो आहे तो इंजिनिअरिंगच्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये दिलेला आहे आणि हा भरल्यानंतर त्याचं ॲफिडेविट 100 रुपीजच्या स्टॅम्प पेपरवरती करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीनं
आपण ज्या कम्युनिटीशी बिलॉंग करतो, मग कोणी गुजराती असेल, सिंधी असेल, पंजाबी असेल, तर ह्या एक एक कम्युनिटी आहेत. तर त्या कम्युनिटीचं जे काही असोसिएशन आहे, ट्रस्ट आहे, तर अशा ट्रस्ट किंवा असोसिएशनच्या लेटरहेडवरती आपली ही कम्युनिटी आहे आणि आपली मातृभाषा गुजराती आहे किंवा सिंधी आहे, असं आपल्याला त्यांच्याकडनं लिहून घ्यायचं आहे. तर हे डॉक्युमेंट जे आहे ते आपल्याला पुरेसे आहेत. तर आता बघूया प्रोफॉर्मा ओ काय आहे. तर प्रोफॉर्मा ओ हा सेल्फ डिक्लेरेशन आहे. म्हणजे आपण स्वतःच डिक्लेअर करायचं आहे की आपली मातृभाषा कुठली आहे. कारण गव्हर्नमेंट मायनॉरिटीचं असं कुठलंही सर्टिफिकेट कुणालाही देत नाही. त्यामुळं आपण स्वतःच आपली मायनॉरिटी डिक्लेअर करायची आहे. तर यामध्ये आपण असं लिहू शकता आय, त्याच्यापुढे आपलं नाव लिहायचं आहे, सन ऑफ, त्याच्यापुढे वडिलांचं नाव लिहायचं आहे, रेसिडेंट ऑफ, पुढे ॲड्रेस लिहायचा आहे. हिअर बाय डिक्लेअर दॅट ॲज माय मदर टंग इज नॉट मेन्शन्ड इन माय लिव्हिंग सर्टिफिकेट फॉर डिसाइडिंग माय कॅन्डिडेचर अंडर लिंग्विस्टिक मायनॉरिटी स्टेटस आय अंडरटेक दॅट माय मदर टंग इज, मग जे काही आपली मदर टंग असेल, हिंदी असेल, गुजराती असेल, सिंधी असेल, तमिळ असेल, पंजाबी असेल, मल्याळम असेल, जे काही आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी लिहायचं आहे आणि खाली आपलं नाव लिहून सही करायची आहे. सेम मॅटर आपल्याला ॲफिडेविटमध्ये टाकायचं आहे आणि याचं ॲफिडेविट करून घ्यायचं आहे. तर आपल्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती जर आपली मदर टंग मेन्शन नसेल तर आपल्याला 2 डॉक्युमेंट लागणार आहेत. हा प्रोफॉर्मा ओ आणि त्याचं ॲफिडेविट करायचं आहे. आणि दुसरं जे आहे ते आपली जे काही कम्युनिटी आहे, गुजराती कम्युनिटी असेल, सिंधी कम्युनिटी असेल, तर त्या कम्युनिटीचं जे काही असोसिएशन आहे, ट्रस्ट आहे, त्यांच्या लेटर पॅडवरती आपलं नाव आणि आपली ही मातृभाषा आहे असं त्यामध्ये लिहून घ्यायचं आहे. तर आपल्याला मायनॉरिटी सीटवरती ॲडमिशन मिळू शकेल. तर आता बघूया हे जे काही लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहेत त्यामध्ये हिंदी मायनॉरिटी कॉलेज आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये बाकीचे मायनॉरिटी कॉलेज आपण बघणार आहोत. त्यामध्ये आहे गुजराती मायनॉरिटीचे 8 कॉलेजेस आहेत, सिंधी मायनॉरिटीचे 4 कॉलेजेस आहेत, मल्याळमचं 1 कॉलेज आहे, तमिळचं 1 कॉलेज आहे, पंजाबीचं 1 कॉलेज आहे आणि गुजर ह्या मायनॉरिटीचं 1 कॉलेज आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण 17 कॉलेजबद्दल माहिती घेणार आहोत. मॅक्झिमम कॉलेजेस मुंबई रिजनमध्ये आहेत. गुजराती आणि सिंधी मायनॉरिटीमध्ये मुंबईमधले टॉप कॉलेजेस येतात. त्यामुळं जे गुजराती आहेत किंवा सिंधी आहेत त्यांना ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तर सुरुवातीला आपण गुजराती मायनॉरिटीचे कॉलेजेस बघूया. यामध्ये 8 वेगवेगळे कॉलेजेस आहेत. त्यांचा कॉलेज कोड लेफ्ट हँड साईडला दिलेला आहे. पहिलं कॉलेज आहे SVKM भागुबाई मफतलाल पॉलिटेक्निक अँड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हे गव्हर्नमेंट एडेड आहे आणि ॲटोनॉमस कॉलेज आहे आणि गुजराती मायनॉरिटी देखील आहे. हे कॉलेज बाटू म्हणजे बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे ह्या युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. मुंबईमध्ये आहे परंतु ते लोणेरे ह्या ठिकाणच्या युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. हे मागच्या वर्षीच यांचं इंजिनिअरिंग जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे. दुसरं आहे DJ सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विलेपार्ले मुंबई. मुंबईमधलं सर्वात टॉपचं कॉलेज आहे DJ सांघवी. गुजराती मायनॉरिटीमध्ये आहे, ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. त्यानंतरचं आहे KJ सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सायन मुंबई. त्यानंतर आहे महावीर एज्युकेशन ट्रस्ट शहँड अँकर कच्ची इंजिनिअरिंग कॉलेज मुंबई. तर हे 4 कॉलेज मुंबईमधले टॉपचे कॉलेजेस आहेत आणि गुजराती मायनॉरिटीमध्ये आहेत. आपली जर गुजराती लँग्वेज मातृभाषा असेल, मदर टंग असेल तर आपल्यासाठी ह्या ठिकाणी 50% सीट्स फर्स्ट राऊंडमध्ये रिझर्वड आहेत. आपल्याला खूप कमी पर्सेंटाईलला इथं आपल्याला चांगली ब्रँच मिळू शकते. नंतरचं कॉलेज आहे युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पालघर, RC पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शिरपूर, RC पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक शिरपूर आणि विलेपार्ले केलवानी मंडल्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे. तर हे आपण धुळे, शिरपूर ह्या साईडला जर असाल आणि त्या साईडला कॉलेज बघत असाल तर हे कॉलेजेस आपल्यासाठी बेस्ट आहेत. आता आपण पुढे सिंधी मायनॉरिटी कॉलेजेस बघूया. तर ह्यामध्ये 4 कॉलेजेस आहेत.
पहिलं कॉलेज आहे थडोमल साहनी इंजिनिअरिंग कॉलेज बांद्रा मुंबई. तर हे मुंबईमधलं टॉपचं कॉलेज आहे. नंतर आहे विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चेंबूर मुंबई. हे ऑटोनॉमस कॉलेज आहे. तर हे 2 कॉलेजेस मुंबईचे टॉपचे कॉलेजेस आहेत. आपली सिंधी मायनॉरिटी आहे, तर आपल्यासाठी या ठिकाणी खूप कमी पर्सेंटाईलला चांगली ब्रँच मिळायचे चान्सेस आहेत. त्यानंतर आहे वाटुमल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड कम्प्युटर टेक्नॉलॉजी उल्हासनगर आणि झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर. हे ऑटोनॉमस कॉलेज आहे. तर अशा पद्धतीनं सिंधी मायनॉरिटीमध्ये 4 कॉलेजेस आहेत. त्यानंतर बघूया मल्याळममध्ये 2 कॉलेजेस आहेत. पहिलं आहे महात्मा एज्युकेशन सोसायटीज पिल्लाई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पनवेल. हे ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि दुसरं कॉलेज देखील ह्याच मॅनेजमेंटचं आहे, परंतु ते खालापूर ह्या ठिकाणी आहे. तर असे हे 2 कॉलेज आपल्याला मल्याळम ह्या मायनॉरिटीचे आहेत. पुढे बघूया आपण तमिळ, पंजाबी आणि गुजर ह्या भाषेचे कॉलेजेस. तर पहिलं कॉलेज आहे SIES ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी नेरूळ नवी मुंबई. तर हे तमिळ मायनॉरिटी कॉलेज आहे. आपली जर मातृभाषा मदर टंग तमिळ असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला 50% सीट्स रिझर्वड आहेत. नंतर आहे KC कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ठाणे मुंबई. तर हे पंजाबी मायनॉरिटी कॉलेज आहे. आपली मदर टंग पंजाबी असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी 50% सीट्स रिझर्वड आहेत. आणि त्यानंतर आहे DN पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शहादा नंदुरबार. तर जे गुजर आहेत, ज्यांची मदर टंग गुजर आहे, त्यांच्यासाठी ह्या कॉलेजमध्ये 50% सीट्स रिझर्वड आहेत. तर अशा पद्धतीनं आज आपण 6 वेगवेगळ्या लिंग्विस्टिक मायनॉरिटी कॉलेजबद्दल माहिती घेतलेली आहे. आपलं रिलिजन किंवा आपली मदर टंग एखाद्या मायनॉरिटीमध्ये जर येत असेल तर आपल्याला मायनॉरिटी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. फर्स्ट राऊंडमध्ये आपली जे काही मायनॉरिटी आहे त्या मायनॉरिटीच्या कॉलेजमध्ये आपल्यासाठी 50% सीट्स ह्या रिझर्वड आहेत. ज्या ठिकाणी ओपनच्या विद्यार्थ्यांना खूप चांगलं पर्सेंटाईल लागतं आहे, त्या ठिकाणी आपल्याला खूप कमी पर्सेंटाईलमध्ये ह्या मायनॉरिटीच्या कोट्यामधनं ॲडमिशन होईल. मायनॉरिटीच्या बऱ्याचशा सीट फर्स्ट राऊंडमध्ये व्हॅकंट राहतात आणि मग सेकंड राऊंडमध्ये ह्या सीट इतर विद्यार्थ्यांना अवेलेबल होतात. तर इतर विद्यार्थी देखील ह्या मायनॉरिटीच्या सीटचा फायदा घेऊ शकतात. मायनॉरिटीवरती आपण 3 व्हिडिओ कव्हर केलेले आहेत. पार्ट 1, पार्ट 2 आणि आजचा जो आहे तो पार्ट 3 आहे. इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या संदर्भात आपल्याला काही शंका असतील, प्रश्न असतील किंवा एखाद्या कॉलेजबद्दल माहिती हवी असेल तर प्लीज राईट इन द कमेंट बॉक्स. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.